विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आघाडीचे उपाध्यक्ष श्रीमान जी गोविंदजी गणेश यांनी आमंत्रित करतो जय राष्ट्रसंत सेना महाराज की जय। 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत सेना महाराजांचा विचार घेऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वतःला सर्वार्थाने झोकून देणारे शिवरत्न जिवाजी महाले शिवाजी काशीद या महामानवांच्या विचारधारेला समोर समाज परिवर्तनाच्या आणि समाज क्रांतीच्या लढ्यामध्ये कृतीत उतरवणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज ज्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम आहे असे शिवरत्न जिवाजी महाले, स्वातंत्र्यवीर हुतात्मा वीरभाई कोतवाल, गुलझारीलाल नंदा, फुले शाहू आंबेडकर या सर्व महामानवांना मी प्रथमचा विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले ज्यांनी क्षणाचाही विलंब न लावता नाभिक समाजाच्या मेळाव्याला तारीख दिली, वेळ दिलं आणि माझ्यासारख्या असंख्य दुर्लक्षित वंचितांचं या ठिकाणी जीवनाचं सोनं केलं असं आपल्या सर्वांसाठी ठरलेले परीस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांना महाराष्ट्राच्या पूर्ण कानाकोपऱ्यातून सावंतवाडीपासून गडचिरोलीपर्यंत, नंदुरबारपासून नांदेड लातूरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचे 358 तालुक्यामध्ये नाभिक समाजाचे अचूक प्रश्नांची जाण असलेले आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते औरंगाबादचं भूषण आदरणीय ॲडव्होकेट सोपान काका शेजवळ या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते, राज्याचे उपाध्यक्ष, माझे सहकारी मार्गदर्शक आदरणीय सोमनाथराव साळुंके सर यांच्या सोबत उपस्थित असलेले या कार्यक्रमासाठी डॉक्टर निंबाळकर लातूरचे, हरिहर पळसकर, विलास वाटकर, ॲडव्होकेट विलास वखरे, सयाजीराव झुंजार, श्रावण भातखडे यांच्यासह या ठिकाणी उपस्थित असलेले वसंतराव जाधव, विष्णू वखरे, सतीश जयकर, शिवनाथ लिंगायत, नानासाहेब पंडित, राजकुमार गाजरे सर, नवनाथ घोडके, कचरू जाधव, रत्नाकर वरपे, मनोज जाधव, सुशील बोर्डे, रत्नाकर पंडित, नगरसेवक कन्नड, माधव भाले, शिवाजी पांडव, तुकाराम सनईकर, वत्सलाबाई पुंडलिक राऊत, वाल्मिकराव सोनवणे, प्रभाकरराव लिंगायत, शिवाजी लिंगायत, दत्ताबापू बोर्डे, संजय गारोल, नगरसेवक छावणी, शंकरराव गायकवाड, बाबूराव सोनवणे, ज्ञानेश्वर तारे, दिलीप बोर्डे, अण्णासाहेब बोरुडे, रमेश सूर्यवंशी यासह या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक समाजाचे मान्यवर नेते, पक्षाचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमित भाऊ भुईगळ, नागोराव पांचाळ सर, फारुख अहमद सर, पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, आमच्यावर प्रेम करणारे सर्व सहकारी आणि त्यात विशेष म्हणजे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सध्या चालू आहे। आपल्यापैकी ज्या ज्या कुटुंबामध्ये शिक्षक आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल असे वंचित बहुजन आघाडीचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कालिदासजी माने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मी या ठिकाणी थोडं परिचयासाठी निमंत्रित करतो। या समोर या, आपण सर्वांनी जोरदार त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं, सर्वांनी शुभेच्छा द्याव्यात। तसेच या ठिकाणी आयोजनाच्या बाबतीमध्ये ज्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडली, सचिन गायकवाड, बंटी बोर्डे त्यांच्यासह अण्णासाहेब बर्वे, गोरखनाथ वाघ, बिपिन जाधव, कृष्णा कोकणे, गजानन खाडे, राजू जाधव, सन्नी पांडव, श्रीकांत क्षीरसागर, संतोष गायके, शिवाजी अनार्थे, रमेश घोडके, किशोर ठाकरे, सोपान क्षीरसागर, शशिकांत सोनवणे, बळीराम शेजूळ, संजय पंडित, जितू क्षीरसागर, रोहित बोर्डे, गणेश जाधव, संतोष वखरे, राजू गायके, अनिल मोहिते, बापू मोरे, राहुल बोर्डे, विजय वाघ, अशोक तोडकर, संजय वनकर, किरण काळे, अंकुश जाधव, अभिषेक सुरवसे, अभिजित तारे, सुनील कांबळे, रवी घोडके, अभिनेश वाघमारे, संतोष सुरवसे, विकास पंडित, योगेश जाधव, सुनील जाईबहार, विशाल वखरे, मकरन छडीदार, रामेश्वर जाधव, गणेश बिडवे, अमोल बोर्डे, राहुल जाधव, साई गायकवाड, श्रीकांत क्षीरसागर, गणेश जाधव, राम छडीदार, गणेश शिंदे, अनिरुद्ध क्षीरसागर, राहुल कोकणे, दिनेश काळे, भाऊसाहेब नाईक, रवींद्र सहज,
शिवाजी गायकवाड, रत्नाकर बोर्डे, नारायण ओरपे, बद्रीनाथ शेजवळ, देविदास आवटे, आकाश वंजारे आणि त्यांची संपूर्ण टीम, या सर्वांना मी प्रथमचा नतमस्तक होतो की यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम उभा राहिलेला आहे. या सर्वांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवाव्या. कदाचित मी यांचे सर्वांचे नावं वाचत असताना आपल्याला वाटलं असेल की हे काय पूर्ण यादी, मतदार यादी वाचवली काय, परंतु मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो, मान्यवरांना सांगू इच्छितो की हा कार्यक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदा कार्यक्रम आहे की असा कार्यक्रम या अधिकारी कधीही झालेला नाही. महाराष्ट्राची इथं जाणकार मंडळी आहे, वयस्कर मंडळी आहे, ज्येष्ठ मंडळी आहे. अनेक महाराष्ट्रामध्ये मोठमोठे कार्यक्रम झालेले आहेत. अगदी गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यापर्यंत बोलवलेल्या कार्यक्रमांचे मोठमोठे मेळावे झालेले आहेत. परंतु मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की स्टेजवर बसलेल्यापैकी कुठलाही पाहुणा सत्ताधारी नाही आहे, सत्तेमध्ये नाही आहे. आणि सत्तेत नसलेल्या माणसांना समाजाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्याचं धाडस या नावं वाचलेल्या आयोजक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. यासाठी यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या. या कार्यक्रमाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, कदाचित मान्यवरांना पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या कार्यक्रमामध्ये साहेब कुठलीच संघटना आयोजक नाही आहे, कुठलीही संघटना आयोजक नाही आहे. सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना सोबत घेऊन संघटनेचे पदाधिकारी नसलेले, सचिन गायकवाडला आता अलीकडे अध्यक्ष केलेला आहे संघटनेत, परंतु दोन्हीही पदाधिकाऱ्यांना, दोन्ही आयोजकांच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही संघटनेचं पद किंवा कुठल्याही संघटनेचे सभासद किंवा कार्यकर्ते नाही आहेत. प्लेन कार्यकर्ते आहेत, समाजाचे कार्यकर्ते म्हणून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि या समाजाच्या कार्यकर्त्यांनी सत्तेत नसलेल्या निमंत्रितांचा हा संदेश घेऊन जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात, माता भगिनी उपस्थित राहिल्यात, माझी सर्वांना एकदा विनंती आहे, नाभिक समाजामधून जे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांनी सर्वांनी एकदा हात वर करावा, जे नाभिक समाजामधून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. म्हणजे मला या ठिकाणी सांगण्याचे एक विनंती आहे, सर्वांना हात खाली करा. धन्यवाद. एक लक्षात आणून द्यायचं होतं मला आपल्या सर्वांना, म्हणजे या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी आहेत, या ठिकाणी समाजाचे नेते आहेत, समाजाचे पदाधिकारी आहेत, या ठिकाणी विविध सामाजिक संघटना आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत. म्हणजे असं व्हायला नको उद्या की यांच्या संघटनेला समाजाचे संघटनेचे लोक कमी होते, इतर लोक जास्त भरती होते. मला माहिती आहे यांच्या आयोजकांच्या जे काही 8-10 दिवसांपासून जे काही फोन कन्व्हर्सेशन चालू आहे, अनेक लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. अरे हे काही संघटनेचा पदाधिकारी नाही, हे कसा काय कार्यक्रम घेऊ शकते, हे जे काही जोरात चर्चा सुरू झालेली आहे. दररोज मी बंटी बोर्डे आणि सचिन गायकवाडच्या संपर्कात होतो. असा सगळ्या तालुक्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं की कोण्या संघटनेचा कार्यकर्ता, कोण्या संघटनेने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पण ज्यावेळेस आतून बाहेरून आपल्या समाजाच्या अस्तित्व आणि अस्मितेच्या प्रश्नांच्या संदर्भात आग लागलेली असते, तेव्हा खऱ्या अर्थाने सर्व समाज एक होऊ शकतो, हा संदेश औरंगाबादच्या नाभिक समाजाने दिला. त्यासाठी मला या ठिकाणी आपल्या समोर नतमस्तक व्हायचं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर कोरोना लॉकडाऊन लागला आणि त्या कार्यकाळाच्या नंतर गेल्या 3 वर्षापासून अनेक नाभिक समाज व्यावहारिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, व्यावसायिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालेत. शहरं सोडावी लागलीत, गावाकडे वळावी लागलीत, दुकानं अनेकांची बंद झाली, किराये वाढले, सामान वाढले, महागाई वाढलं, लेकरांचे शिक्षणाचे खर्च असेल. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये नाभिक समाजाचा तरुण कारागीर कार्यकर्ता असेल किंवा कुटुंबाचा प्रमुख असेल, अत्यंत भयभीत आणि संकटाच्या कार्यकाळात वाट काढत असताना, जगत असताना आपल्याला दिसत आहे. प्रत्येकाचे या ठिकाणी व्यवसाय उद्ध्वस्त झालेले आहेत. मला माहिती आहे, मी अत्यंत जवळून आपल्या सर्वांना भेटत आहेत. जवळपास 1500च्या 1600च्या जवळजवळ औरंगाबाद शहरामध्ये सलून व्यावसायिकांची संख्या होती. आज बोर्डे आणि गायकवाड जेव्हा फिरले, संख्या 50% आलेली दिसत आहे. कारागिरांची संख्या कमी झालेली आहे, दुकानांची संख्या कमी झालेली आहे. आर्थिक दृष्ट्या हा सलून व्यावसायिक आणि नाभिक समाज प्रचंड प्रमाणामध्ये दिवाळखोरीमध्ये निघलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मला काही गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. या मी जास्त खोलात जाणार नाही, जास्त वेळ घेणार नाही. माझ्यापैकी अनेक महत्वाचे मुद्दे वखरे साहेबांनी घेतले असतील, सयाजीराव झुंजारनी घेतलेले असतील,
सोमनाथ साळुंके सरांनी घेतलेले आहेत. त्यामुळे मी फार खोलामध्ये जात नाही. फक्त नाभिक समाजाची अत्याची अलीकडची परिस्थिती आणि आमचं नातं या संदर्भामध्ये, आमच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये थोडंसं 5-10 मिनिटाचा वेळ घेणार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा नाभिक समाज कोरोनाच्या काळामध्ये होरपळला जात होता, तेव्हा या महाराष्ट्रामध्ये आपल्याला वाचवण्यासाठी कुठलेही सरकार आलेले नाही आहे, कुठलेही नेते आलेले नाही आहे, कुठलेही पदाधिकारी आलेले नाही आहे. परंतु मी आज स्वाभिमानानं मान ताठ करून सांगू शकतो की माझा नेता आणि या पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सर्वांपर्यंत आलेले आहेत. सलून व्यावसायिकांची सलून उघडली पाहिजे. यासाठी स्वतःच्या राजकीय प्रतिष्ठेचा बाजूला सारून बाळासाहेब आंबेडकर सर्वात पहिल्यांदा पुणे कलेक्टर ऑफिस मधून उद्धव ठाकरेंच्या मीटिंग मध्ये सहभागी झाले आणि सांगितलं की तुमचा सर्वांचा संदेश, सर्वांची योजना, सर्वांचा निधी आणि सर्वांचं अन्नधान्य सर्वांपर्यंत पोहोचलं असेल नसेल मला माहिती नाही, परंतु सलून व्यावसायिक आज अडचणीत आहे. पोलीसवाले दुकान उघडू देत नाही. अन्न पाण्याचे प्रश्न कमी झालेले नाहीत, परंतु शासन दरबारी सरकारामध्ये नसलेला नेता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत भांडला, वाद घातला, चर्चा केली. आपले प्रश्न पहिल्यांदा या देशामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सरकार समोर मांडले. सरकारने थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याकडे संधी देण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावर थांबले नाही. महाराष्ट्रातलं पहिलं कटिंगचं दुकान अकोला जिल्ह्यामध्ये उघडलं, अकोला जिल्ह्यात. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतःची कटिंग त्या ठिकाणी करून घेतली आणि या सरकारला सांगितलं कोरोनानं माणसं मरतील तेव्हा मरतील, पण भुकेनं तडपडून माणसं मेले नाही पाहिजे, अशी पहिल्यांदा तरतूद करा आणि सलून व्यावसायिकांची जागा दुकानं उघडा. बाळासाहेबाचा आदर्श आणि बाळासाहेबाचा संदेश घेऊन अमित भाऊ भुईगळ असतील, फारुख अहमद सर असतील, नागोराव पांचाळ असतील, संदीप शिरसाट असतील, पंकज बनसोडे, सतीश गायकवाड आणि त्यासारखी सर्व मंडळी ज्या ज्या ठिकाणावरून त्यांना फोन येत होते त्या ठिकाणी अन्नधान्याच्या किट आणि रेमडेसिवीरच्या व्यवस्था करण्यामध्ये ही सगळी मंडळी उपस्थित होती. याच हॉलमध्ये अमित भुईगळांचा आपण सत्कार केला. कशासाठी केला होता माहिती आहे सर्वांना? नाभिक समाजातल्या 750 लोकांपर्यंत अन्नधान्याच्या किट शासनाच्या सर्व आव्हानांना अंगावर घेऊन त्या माणसांनी तुमच्यापर्यंत आणल्या होत्या की नाही? या ठिकाणी कचरू जाधव आहे, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते. हे फक्त मी अलीकडच्या काळातले 2-3 उदाहरणं दिली असतील, परंतु मी तुम्हाला गर्वानं अभिमानाने या ठिकाणी सांगतो, मी तुम्हाला राजकीय दृष्ट्या काही एका वेगळ्या ट्रॅकवर नेत नाही आहे. झणझणीत डोळ्यात अंजन घालणारे जे प्रश्न आहेत ते मला तुमच्या समोर मांडायचे आहे. आपण हिंदू आहोत, यात कुठलीही शंका नाही. सरकार हिंदूंचं होतं, सरकार हिंदूंचं आहे, तरी आपण हिंदू असून आपला प्रश्न सुटत नाही. हे वास्तव आहे की नाही? मी खोटं बोलत आहो का? आपण हिंदूंचे आहोत, सरकार हिंदूंचं होतं. सातारा जिल्ह्यात हिंदूंची सत्ता होती. मग शिवाजी महाराजांचं स्मारक करण्यामध्ये कोणत्या मुसलमानांनी पाय घातला, कोणत्या बौद्धांनी पाय घातला, कोणत्या ख्रिश्चनांनी पाय घातला? का नाही होत? 18 वर्ष झाले या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी नाभिक समाज संघर्ष करत आहे. कोणी अडवा आलं तुम्हाला? आम्ही नाहीत का समाजाचे? आम्ही नाहीत का धर्माचे? आम्ही नाहीत का संस्कृतीचे? सरकार हिंदूंचं होतं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत होतं, औरंगाबाद शहरापासून दिल्लीपर्यंत होतं. विविध पद्धतीचे लढे झाले, अनेक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले, अनेक कार्यकर्ते जेलमध्ये गेले. मतदान घेताना आम्ही तुम्हाला हिंदू वाटतो, झेंडा लावताना आम्ही तुम्हाला हिंदू वाटतो, परंतु आम्हाला द्यायच्या वेळेस जर आलं तर आम्ही अचानक नाभिक कसे काय होतो, अचानक वारीक कसे काय होतो, अचानक नावी कसे काय होतो? तेव्हाच आमची जात अत्यंत कटाक्षाने का समोर येते याचा विचार, याचं आत्मचिंतन आपण सर्वांनी करावं. म्हणून परत मला या गोष्टीकडे लक्ष वळवायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पार्टीने आजपर्यंत कुठल्याही नाभिक समाजाच्या माणसाला समाजमधून विधानसभेची उमेदवारी दिलेली नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आतापर्यंत नाभिक समाजाच्या माणसाला समाज म्हणून विधानसभेची उमेदवारी दिलेली नाही आहे, लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही.
ज्यांच्यासाठी आपण हाडाचे काळे केले, रक्त आटलं आणि ज्यांची घरं 2-4 असतील ते लोक सुद्धा सत्तेत बसवले, अशा शिवसेनेसाठी सुद्धा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत शिवसेनेने सुद्धा आपल्या समाजाला समाजाच्या बळावर विधानसभेचं तिकीट दिलेलं नाहीये, लोकसभेचं तिकीट दिलेलं नाहीये, आपल्याला सत्तेची आणि प्रतिनिधित्वाची संधी दिलेली नाही। भारतीय जनता पार्टी सारखा नंगाट पक्ष नाही आहे, मी तुम्हाला सांगतो, खोटं नाही बोलत। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, तरी आपला अपमान कोणा पद्धतीचा होत आहे, तरी आपल्याला विधानसभेची उमेदवारी का नाही मिळत, लोकसभेची उमेदवारी का नाही मिळत। आपल्या समाजाचे अनेक मान्यवर कार्यकर्ते निष्ठेनं त्या ठिकाणी काम करत आहेत, रक्त आठवत आहेत, वेळ देत आहेत, परंतु त्यांना त्या ठिकाणी कुठल्या तरी सेलचा अध्यक्ष, कुठल्या तरी सेलचा उपाध्यक्ष, कुठल्या तरी वार्डाचा अध्यक्ष म्हणजे तुमच्या पॉम्पलेट पत्रिका वाटण्यासाठी नेमल्या जात आहे। करोडो रुपयाच्या योजना या सरकारकडे आहेत, कोट्यावधी रुपयाच्या योजना या सरकारकडे आहेत। 5 मिनिटाचा वेळ घेणार आहे मी। करोडो रुपयाच्या योजना आहे, सरकार हिंदूंचं आहे, तुम्ही आम्ही हिंदू आहोत, आपण अनेक पक्षाचे कार्यकर्ते असाल। 1 कोटी रुपयाची योजना घेतलेला एक तरी नाभिक बांधव या ठिकाणी दाखवावा की ज्याला त्या योजनेचा लाभ मिळावा। 50 लाख रुपयाच्या योजनेचा लाभ मिळालेला नाभिक बांधव दाखवावा, 25 लाख रुपयाच्या योजनेचा लाभ मिळालेला नाभिक बांधव दाखवावा। अरे शेवटी 10, 15, 5 लाख रुपयाचा लाभ तरी मिळालेला एखादा तरी महाराष्ट्रातला नाभिक समाज बांधव दाखवावा, कोणालाही त्या योजनेचा लाभ मिळत नाही। अधिकाऱ्याकडे गेले की अधिकारी म्हणते तुमचा टर्नओव्हर किती आहे, तुमची बँकेत ठेव किती आहे, 25 लाखाची उलाढाल असेल तर 50 लाखाचे लोन देतो। अरे 25 लाखाची आमची उलाढाल असती तर आम्ही तुमच्याकडे लोन मागायला कशाला आलो असतो, 10 लाखाची आमची उलाढाल असती तर आम्ही लोन मागायला कशाला आलो असतो, 5 लाखाची आमची उलाढाल असती तर आम्ही लोन मागायला कशाला असतो। आमच्या माता भगिनी बचत गटात काम करत असतील, आमचे अनेक बंधू त्या ठिकाणी लोनच्या माध्यमात असेल, कुठल्याही सरकारची योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाही का, आपण कागदपत्र देत नाही, देतो, पण लाल सहीनं काय त्या निळ्या पेननं काही सही केलेली, बॉल पेननं आणि जेल पेननं सही केलेल्या ज्या असतात त्यांची कामं होतात, आपली कामं होत नाहीत। आपल्याला सांगायचं सगळं ऑनलाईन आहे, आता अफरातफर काही होत नाही, आणि बराबर आपली फाईल गेली की ऑनलाईन सुरू, आणि त्यांची फाईल गेली ऑफलाईन सुरू, फाईल पुढच्या टेबलवर। या पद्धतीची शोषण व्यवस्था या ठिकाणी या सरकारनं केलेली आहे, आपल्याला त्याचा लाभ मिळालेला नाही। या तुलनेत मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, या ठिकाणी राजकीय प्रतिनिधित्व सोडा, प्रशासनातली संधी सोडा, शासनाच्या योजना सोडा, आत्मसन्मान सोडा, आपल्याला या ठिकाणी माणूस म्हणून बघायला सुद्धा हे लोक तयार नाहीत। या ठिकाणी अनेक चांगले कारागीर आहेत, अनेक चांगले कारागीर, अनेक चांगल्या नेत्यांच्या, चांगल्या उद्योगपतींचा त्या ठिकाणी दाढी कटिंग करून, सेवा करून अत्यंत चांगला स्नेह जुळवलेला आहे। त्याचं सलूनचं दुकान बंद असलं तर हा व्हीआयपी माणूस 12 दिवस, 8 दिवस, 10 दिवस कटिंग दाढी करत नाही, पण तोच जर कारागीर एखाद्या योजनेचा लाभ घेण्याच्या अँगलनं त्या प्रतिनिधीच्या घरी गेला तर ये योजना तो बंद हो गई, बहुत साल हो गए म्हणतात की नाही, अनुभव घेतला की नाही। गाळा देताना अडचण, योजना देताना अडचण, उमेदवारी देताना अडचण, जवळ घेताना अडचण, या सगळ्या अडचणी खोडून काढायच्या असतील तर या ठिकाणी मी तुमच्या समोर दुसरा पर्याय ठेवतो। बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 2004 रोजी बदनापूर विधानसभेमध्ये नाभिक समाजाला विधानसभेची उमेदवारी दिली, विधानसभेची। हा महाराष्ट्रातला पहिला नेता आहे, नाभिक समाजाला विधानसभेची उमेदवारी दिली। अरे 2019च्या पदवीधर मतदारसंघामध्ये, पदवीधर म्हणून तर आम्हाला माहितच नाही कशानं खातात आणि काय, पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये विधान परिषदेचा दरवाजा उघडण्याची संधी नाभिक समाजाच्या प्राध्यापक सोमनाथ साळुंकेला दिली आणि अलुतेदार बलुतेदाराचे प्रतिनिधी नागोराव पांचाळला दिली। ज्यांच्या जातीची संख्या नाहीये, ज्यांच्या समाजाची संख्या नाहीये, त्या माणसांना बाळासाहेबांनी त्या ठिकाणी संधी दिली। या ठिकाणी विष्णू वखरे आहे, त्यांनी या ठिकाणी महापालिकेची निवडणूक बाळासाहेबांच्या एबी फॉर्मवर लढवलेली आहे की नाही। यानंतर निवडणुकीच्या अलीकडच्या कार्यकाळामध्ये अकोला जिल्हा परिषदेमध्ये ओपनच्या जाग्यावर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या जाग्यावर नाभिक समाजाच्या हरिहर पळसकरला उमेदवारी दिली। या ठिकाणी हरिहर पळसकर उपस्थित आहे। ओपनच्या जाग्यावर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या जागावर हरिहर पळसकरला नाभिक समाजाच्या उमेदवारी दिली।
फक्त 13 मतांनी हरिहर पळसकरांचा पराभव झाला, नाही तर आज लाल दिव्याच्या गाडीत हरिहर पळसकर तुम्हाला दिसला असता. हे मी अत्यंत गर्वाने अभिमानाने सांगतो, आनंदाने सांगतो. या ठिकाणी उपस्थित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती आहेत त्याच्यापैकी महाराष्ट्रातली एकमात्र नगर परिषद आहे बार्शी टाकळी, जिल्हा अकोला. तिथं नाभिक समाजाचा माणूस स्वीकृत नगरसेवक आहे, कॉप मेंबर आहे. हे सामर्थ्य दुसऱ्या पक्षात घेतलेले नाही. इथं श्रावण भातखडे आहेत, या समोर भातखडे दिसू द्या लोकांना. जिथं नाभिक समाजाचा माणूस निवडून जाऊ शकत नाही लोकांमध्ये, तिथं स्वीकृत म्हणून एका ठिकाणी बाळासाहेबांनी संधी दिली आहे. हा संधी देणारा नेता आहे. तुमच्या समोर गोविंद दळवी उभा आहे. गोविंद दळवीची माय बाप कोणी खानदानीत, कोणी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उद्योगपती, राजकारणात कोणीही नव्हतं. परंतु बाळासाहेबांनी या ठिकाणी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं आणि निर्भीडपणे स्वातंत्र्य आणि संधी दिली. बऱ्याच ठिकाणी पद दिल्या जाते, पोझिशन दिल्या जात नाही. बऱ्याच ठिकाणी पोझिशन दिल्या जाते, पॉवर दिल्या जात नाही. बऱ्याच ठिकाणी संधी दिल्या जाते, सन्मान दिला जात नाही. बऱ्याच ठिकाणी संधी आणि सन्मान दिल्या जातात, निर्णय प्रक्रियेत घेत नाहीत. या राज्यातला, देशातला पहिला पक्ष आणि पहिला नेता बाळासाहेब आंबेडकर आहेत की गोविंद दळवी आणि सोमनाथ साळुंखे यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी सामावून घेतलेला आहे, मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. या पद्धतीचे दोन पुरावे मी आपल्या समोर ठेवलेले आहे. विचार आपण करायचा आहे, निर्णय आपण घ्यायचा आहे. ही राजकीय सभा नाहीये. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत ते. मला फक्त या ठिकाणी एक विनंती करायची आहे, केल्याने होते रे अधिक केल्याची पाहिजे या सूत्राच्या आधारावर आपण सर्वांनी मी बोललेल्या विषयावर विचार करावा. माझा आग्रह नाही मी म्हणतो ते तुम्ही मानलं पाहिजे म्हणून, पण माझी विनंती आहे आपण विचार करावा. जो माणूस आपल्या समाजाची दखल घेऊ शकतो, जो माणूस आपल्या समाजाला जवळ घेऊ शकतो, जो माणूस आपल्या समाजाला संधी देऊ शकतो, त्या माणसाच्या सोबत उभं राहायला अडचण काय आहे हे हात वर करून सांगा एकदा. काय अडचण आहे? काय अडचण आहे का? बोला एकदा. आपला संवाद आहे. बाळासाहेब आंबेडकरांचा इकडून आवाज आला नाही. मी याच्यासाठी मध्ये ब्रेक केला की मी जी बोलत आहो ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, पण त्याला रिस्पॉन्स काय आहे हे बघायचं. जो माणूस आपल्या समाजाच्या पाठीशी उभा राहत आहे, जो माणूस आपल्या समाजाच्या प्रश्नावर बोलत आहे, आपल्या समाजाला विचारत आहे, संधी देत आहे, त्यांच्या पाठीशी उभा राहायला काही हरकत आहे का? एवढीच मला या ठिकाणी विनंती करायची आहे. आपण मी बोललेल्या गोष्टीवर विचार करावा आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये योग्य ते निर्णय घेऊन आपल्यासाठी जे झडतात, आपल्यासाठी जे लढतात त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं राहावं. या ठिकाणी जाताना फक्त 2 गोष्टी लक्षात आणून देऊ इच्छितो जे फार दुर्लक्षित पडलेले आहे. कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत संत सेना महाराजांना सर्व समाजाच्या बाबतीमध्ये नाभिक समाज, सर्व भाषिक आणि सर्व पद्धतीच्या प्रांतात राहणारा नाभिक समाज हा संत सेना महाराजांना आपलं आराध्य दैवत मानते. परंतु संत सेना महाराजांचा राष्ट्रीय महापुरुषांच्या यादीत समावेश नाही आहे. संत सेना महाराजांच्या अभंगाचा विद्यापीठात समावेश नाही आहे. संत सेना महाराजांची शासनाच्या दप्तरात नोंद नाही आहे. संत सेना महाराजांच्या जन्मस्थळ आणि मृत्यूच्या ठिकाणची कुठल्याही पद्धतीचं स्मारक नाही आहे. फक्त आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबाला विनंती करायची आहे, वंचित बहुजन आघाडीचे माणसं निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी फक्त राष्ट्रसंत सेना महाराजांचं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक बांधवगड मध्य प्रदेशमध्ये उभारण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न करावा आणि प्रतापगडावरच्या जिवाजी महालेचा प्रश्न शक्य तेवढ्या लवकर सोडवावा. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. या ठिकाणी मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आपल्या सर्वांपुढे नतमस्तक होतो. जय जिवाजी, जय शिवाजी. धन्यवाद. जय भीम. यानंतर मी राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र महामंडळ माननीय ऍडव्होकेट सौरभराव शेजूर साहेब यांना विनंती करेन की त्यांनी आपलं या ठिकाणी मार्गदर्शन करावं. नाभिक समाजाचं आराध्य दैवत श्री संत सेना महाराज, हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा लाला वाघमारे, हुतात्मा सांडू सखाराम वाघ,
त्याचप्रमाणे क्रांतीचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस प्रथम अभिवादन करतो आणि या ठिकाणी समाजाच्या वतीने जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही समाजाच्या अवहेलना होतात त्या अगदी प्रखरपणे मांडण्यासाठी मी पहिल्यांदा आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय श्रद्धेय मुख्य मार्गदर्शक तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके ॲडव्होकेट प्रकाशराव उर्फ बाळासाहेब आंबेडकर, उद्घाटक सन्माननीय सोमनाथराव साळुंके, मार्गदर्शक सन्माननीय गोविंदजी दळवी, सकल नाभिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, प्रिंट मीडियाचे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी व उपस्थित मातांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द आपल्या समोर सादर करतो. प्रथमतः या कार्यक्रमाचं अगदी अल्पावधीमध्ये ज्यांनी उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे ते सचिन गायकवाड असतील, निलेश बंटी असेल, त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मी समाजाच्या वतीने, माझ्या वतीने आणि आजच्या कार्यक्रमाचा उपाध्यक्ष या नात्याने मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो, त्यांचा आभार देखील मानतो. कारण समाजसेवा व संघटनात्मक कार्याचा पुरेपूर अनुभव नसताना देखील त्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे, म्हणून ते या ठिकाणी अभिनंदनास पात्र आहे. महोदय, या ठिकाणी तुमचा आणि माझा कदाचित पहिलाच प्रसंग असेल. त्यानिमित्ताने काही गोष्टी ह्या खऱ्याही देखील बोलल्या पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी प्रथमतः आपली क्षमा याचना करतो की जर बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचं निघालं तर ते आपण या ठिकाणी सोडावं आणि मला त्या बाबतीत समज द्यावी. महोदय, आपण ज्येष्ठ विधिज्ञ आहात, बहुजनांचे कैवारी आहात, थोर समाजसुधारक आहात. आमच्यावरील अन्याय अत्याचाराची, आमच्या समाजाच्या प्रलंबित प्रश्नांची आपल्याला पुरेपूर जाणीव आहे आणि आपल्या माध्यमातनं हे सर्व प्रश्न शासनापर्यंत प्रबळ दृष्टीने मांडण्याच्या दृष्टिकोनातून आपण एकमेव महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व आहे हे आम्ही जाणून आहे आणि आमचा पूर्ण आशावाद आहे की आपण या नाभिक समाजाचे प्रलंबित प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मांडू शकताल. मी आजपर्यंत नेहमी सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून चाललेलो आहे. जरी म्हणत असताल की नाभिक समाज हा मागासलेला आहे, या ठिकाणी मी आपल्याला प्रकर्षाने सांगू इच्छितो की नाभिक समाजाला थोर परंपरा आहे. गुलजारीला नंदा असतील, कर्पुरी ठाकूरी असेल, वीरप्पा मोईली असेल आणि बरेच समाज बांधव केंद्राच्या स्थानी विराजमान झालेले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनामध्ये शंकररावजी जगताप असेल, अंजनाताई मगर असेल, अशोकरावजी जाधव असेल, काशीनाथजी जाधव असतील,
यांनी सुद्धा एकेकाळी विधानसभा आणि विधान परिषद गाजवलेले आहे. महोदय, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच मंत्र दिला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्या मार्गाने हा नाभिक समाज चाललेला आहे. अगदी प्रबोधन, परिवर्तन आणि संघर्ष या धर्तीवरती या समाजाचा शेगाव येथील किमान 2.5 ते 3 लाखाचा मेळावा, लोणार येथील 1.5 ते 2 लाखाचा मेळावा, औरंगाबाद येथील 40 ते 50 हजाराचा मेळावा, ही सर्व या समाजाने घेऊन शासनकर्त्यांचं लक्ष आपल्याकडे कसं वेधित करता येईल हे पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु महोदय, मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, निर्णय प्रक्रियेतील मुख्यमंत्री असेल, सामाजिक न्याय मंत्री असेल किंवा अजूनही इतर कोणी मंत्री असतील, या ठिकाणी सरस्वती भवनच्या प्रांगणामध्ये मुख्यमंत्र्यासह 8 मंत्री आलेले असताना सर्व समाजाला अतिशय आशावाद होता की आज काही ना काही नाभिक समाजाच्या पदरी पडेल. परंतु या ठिकाणी दुर्दैवी ठरलं, टाळ्या घेतल्या, हार फुलं घेतली, सत्कार घेतले आणि शेवटी नाभिक समाजाच्या तोंडाला पानं पुसून गेली. धिक्कार असो अशा राजकारण्यांचा. महोदय, या ठिकाणी नाभिक समाजाला अतिशय बलशाली, प्रतिभाशाली आणि निष्ठावानांची एक झालर आहे. अगदी पूर्वीपासून जर आपण विचार केला तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, हुतात्मा भाई कोतवाल, लाला वाघमारे, जिवाजी महाले, शिवाजी काशीद, औरंगाबाद जिल्ह्यातील हुतात्मा सांडू सखाराम वाघ, त्याचप्रमाणे अध्यात्मातील बाबा महाराज सातारकर, उस्ताद बिस्मिल्ला खान आदींच्या दैदिप्यमान इतिहास असताना सुद्धा समाजाला हीन लेखलं जातं, त्याला रस्त्यावर सोडलं जातं. ही या ठिकाणी समाजाची शोकांतिका आहे साहेब. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी नतमस्तक होऊन काही समाजाच्या मागण्या ज्या आहेत त्या आपल्या समोर ठेवत आहे. महोदय, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने 1984 साली एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशामध्ये स्पष्ट केलं की परीट समाज आणि नाभिक समाज हा सर्व निकष परिपूर्ण करतो. म्हणून या दोन्ही समाजाचा ओबीसी प्रवर्गातनं एससी प्रवर्गात समावेश करण्यात आलेला आहे. या ठिकाणी खंत आमची अशी आहे की ह्या अध्यादेशाचं पालन किंवा या अध्यादेशाची अंमलबजावणी भारतातल्या 14 राज्यांनी केलेली आहे. पण या ठिकाणी परत महाराष्ट्रातील तमाम नाभिक बांधवांचं आणि परीट समाजाचं दुर्दैव असं की तो GR आजपर्यंत लागू झालेला नाहीये, त्याची अंमलबजावणी केलेली नाही. ही एक खेदाची गोष्ट आहे. महोदय, एखाद्याने एक तीर मारला की त्याचं स्मारक होतं, परंतु प्रतापगडावरती ज्यांनी स्वराज्य रक्षक शिवाजी महाराजांच्या प्राणाच्या साठी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा जिवाजी महालेंचं प्रतापगडावर शासन दरबारी, शासन स्तरावर त्यांचं एक स्मारक, राष्ट्रीय स्मारक उभारलं गेलं पाहिजे. आणि तेही अडगळीत ठिकाणी न करता मुख्य प्रवेशद्वारावर किंवा मुख्य त्यांच्या स्मारकाच्या जवळ
हे केलं गेलं पाहिजे. महोदय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाप्रमाणे लोकसभा, विधानसभा, विधान परिषद आणि विधानसभा या प्रक्रियेत सुद्धा नाभिक समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. शैक्षणिक सोयी सवलती त्यांना मिळाल्या पाहिजेत. तसेच स्टँडवर, विमानतळावर आणि रेल्वे स्टेशनला आरक्षित गाळे, आम्ही हे म्हणत नाही की समाजाला टपऱ्या आणि खोके द्या, परंतु त्यांना आरक्षित गाळे मिळाले पाहिजे, ही आमची मनोमन भावना आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या स्तरावर नाभिक समाजासाठी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.